कलम 28, 29 आहे. या कायद्यामध्ये साधारणतः 30 कलम आहे. कलम 28 हे नियम करणे याच्यासाठी आहे. शासन अनेक बाबतीमध्ये नियम करू शकतात आणि ते प्रत्येक सभागृहापुढे तुम्हाला ते ठेवावं लागेल आणि नियम करण्याचा अधिकार या कलम 28 प्रमाणे दिलेला आहे. त्याच्यानंतर कलम जे 29 आहे, हे कलम 29 हे अडचणी दूर करण्याचं कलम आहे. 28 कलम नियम करू शकता शासन आणि शासन तुमच्या अडचणीसुद्धा या प्रणालीमध्ये या आयोगाचं कार्य करताना किंवा हे लोकसेवा हक्क कायदा राबवताना अनेक अडचणी येऊ शकतात. त्या अडचणी दूर करण्याचे अधिकारसुद्धा शासनाला दिलेले आहे. आणि कलम 30 प्रमाणे जो पूर्वी अध्यादेश 2015चा काढलेला होता, तो अध्यादेश या कलम 30 प्रमाणे निरसित करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे 30 कलम या कायद्यामध्ये दिलेले आहे. आपण याच्यावर जर तुम्हाला थोडं त्याबद्दल थोडं मी अधिक सांगतो तुम्हाला आणि मग आपण संपवूया हा विषय. हे जे कलम 9 आहे याला थोडंसं विशेष तुम्ही लक्ष द्या. आपण याच्यामध्ये पुढे चाललो का? कलम 9(1) म्हणजे जिचा अर्ज फेटाळण्यात आला असेल किंवा जिला नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा दिली नसेल अशा कोणत्याही पात्र व्यक्तीस अर्ज फेटाळण्याचा आदेश मिळाल्याच्या किंवा नियत कालमर्यादा समाप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या कालावधीच्या आत प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे अपील करता येते. हा फार महत्त्वाचा भाग आहे की तुमचा जो नियत कालावधी आहे तो संपल्यावर किंवा तुम्हाला जो आदेश मिळाला असेल सेवेच्या बाबतीत किंवा आदेश तुम्हाला सेवा नाकारली असेल तर सेवा नाकारल्याच्या आदेश जो मिळाला त्यापासून किंवा जो कालावधी तुम्हाला 5 दिवसाचा 10 दिवसाचा दिला असेल तो संपल्यावर तुम्हाला प्रथम अपील करता येते. परंतु जर अपील मुदतीत दाखल न करण्यास पुरेसे कारण होते याबाबत प्रथम अपील अधिकाऱ्याची खात्री पटली तर त्यास अपवादात्मक परिस्थितीत जास्तीत जास्त 90 दिवसापर्यंत अपील करता येते. मी तुम्हाला सांगितलंच होतं. प्रथम अपील अधिकारात तुम्हाला द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे दाखल केल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या कालावधीच्या आत फेटाळण्याची कारणे लेखित म्हणजे प्रथम अपील अधिकाऱ्याने 30 दिवसाच्या आत तो अर्ज फेटाळला किंवा काय केलं याच्यावर तुम्हाला कळवलं पाहिजे. तर हे याबद्दल मी जास्त हे आता करत नाही. तुम्हाला समजलं असेल प्रथम अपील द्वितीय अपील. तर आपण फक्त ज्या शासनाच्या सेवा अधिसूचित केलेल्या आहे त्या अनेक पद्धतीने प्रत्येक डिपार्टमेंटनी आपापल्या सेवा अधिसूचित केलेल्या आहे. त्याच्या अधिसूचना प्रत्येक डिपार्टमेंटनी काढलेल्या आहे. जसं फॉरेस्ट विभाग आहे त्यांनी 20 जुलै 2015ला 10 सेवा अधिसूचित केल्या होत्या आणि त्याच्यानंतर 17मध्ये 1 सेवा आणि 21मध्ये 2 सेवा त्याच्यामध्ये ॲड झाल्या. अशा जवळजवळ 13 सेवा अधिसूचित केल्या होत्या आणि ज्या सेवा अधिसूचित केल्या होत्या तेवढ्याच सेवा आपल्याला या कायद्याअंतर्गत द्यायच्या आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काही कृषीच्या सेवा जवळजवळ 15 सेवा कृषी डिपार्टमेंटनी जाहीर केल्या होत्या 10 जुलै 2015ला. त्याच्यानंतर जे आपले लँड रेकॉर्ड्स आहे लँड रेकॉर्ड्सनी आपल्या जवळजवळ 21 सेवा जाहीर केलेल्या होत्या. ग्रामीण विकास खाता आहे किंवा ग्रामीण विकास व जलसंधारण विभाग यांनी आपल्या 13 सेवा जाहीर केलेल्या होत्या 10 जुलैला. त्याच्यानंतर तुमचे जिल्हाधिकारी जे आहे किंवा रेव्हन्यू डिपार्टमेंट आहे यांनी आपल्या 14 सेवा त्यावेळेस अधिसूचित केलेल्या होत्या. अशा प्रत्येकाने आपापल्या सेवा अधिसूचित केलेल्या आहे आणि या कायद्याअंतर्गत त्या सेवा आपल्याला विहित कालावधीमध्ये कार्यक्षमतेने कायदेशीररित्या जो काही आपला अर्थ विभाग आहे त्याला अनुसरून आणि टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्याला धरून आपल्याला या सेवा आपल्याला द्यायच्या आहे त्यांना. आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता आणणे, गतिमानता आणणे, लोकाभिमुखता आणणे,
या गोष्टीसुद्धा आपल्याला या कायद्यानं साध्य करायच्या आहे. तर या ठिकाणी आपण चांगली चर्चा केली आहे असं मला वाटते. तर आपले काही प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी ठेवावे. आपण 5 मिनिटामध्ये त्यावर चर्चा करू आणि हा विषय आपण त्यानंतर संपवू. आपले काही प्रश्न दिसत नाही, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आपला हा जे सेशन आहे हे या ठिकाणी आपण संपूया. धन्यवाद.